मैंने एक फिल्म लिखी थी लाइब्रेरी। Of course. अनफॉर्चुनेटली प्रोड्यूसरों की इज्जत कम होती है। तो शक्ल देख के लगता नहीं कि तूने लिखी हुई। ये पहली चीज है जो मैंने शक्ल से नहीं लिखी। अनफॉर्चुनेट। ठीक है। सो द इमोशनल थिंग इज कि 74 इयर्स हो गए। मैंने लाइब्रेरी लिखी, मैंने डायरेक्ट किया कि a debut director who crossed 300 crores. Only debut director in India. मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नाडियादवाले. हे एक चांगलं आहे. नाही, त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की राजभाई, मैं प्रोड्यूसर हूं, प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो. तो क्या कहना चाहेंगे? मी सिनेमा पाहिलेला आहे आणि मला प्रचंड आवडला आणि मी तुम्हाला सांगतो, पु ल देशपांडे साहेबांच्या काही ठळक अपेक्षा असतात सिनेमाकडून आणि त्या 3 आहेत. एक तर त्याची कथा वेगवान आणि अशी बांधेसूद असावी की ती प्रेक्षकांना खेळून ठेवेल 3 तास. दुसरं म्हणजे त्यात प्रचंड करमणूक असावी, म्हणजे सिनेमा किंवा ते नाटक लोकांना हसवायला पाहिजे, हसवता चटकन डोळ्यात कुठे कुठे पाणी आले यायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं करता करता एक सुंदर विचार तो प्रेक्षक घरी घेऊन जाईल तसं असायला पाहिजे. आणि या 3 अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतोय. आणि हे पाहताना इतका आनंद होत होता, त्याचा जीव तोडून या सगळ्या मंडळींनी, तेजस्वीजी, राजेश, धैर्य आणि सबंध टीम जीव तोडून काम केलेलं. तर त्याचा भयंकर आनंद आहे मला. आणि मला खात्री आहे की हा सिनेमा यशस्वी होणार आहे. फार मोठा संबंध महाराष्ट्राने पाहायला पाहिजे. हा त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की राज साहेबांच्या वर साक्षात वॉल्ट डिझनीचा आशीर्वाद आहे. त्याचं कारण सांगतो मी की त्यांनी सबंध जीवन कलांना आणि कलावंतांना प्रेम केलेलं आहे. मी 15 वर्षापासून तरी त्याचा साक्षी आहे. म्हणजे लग्याला मुन्नाभाई त्यांनी पाहिलं आणि 3 इडियट पाहिलं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी मला या 2 गिफ्ट दिल्या. तर एक जॉन ब्रायली जे गांधीचे रायटर होत्या रिचर्ड ॲटनबरोच्या, आणि रिचर्ड ॲटनबरोची ऑटोग्राफ, त्याच्या ती जी स्क्रिप्ट होती ओरिजिनल ती मला गिफ्ट केली. आणि LP रेकॉर्ड रविशंकरच्या म्युझिकवाले. हे असं व्यक्तिमत्व आहे की रोम मध्ये जेव्हा ते लँड होतात आणि त्यांना कळतं की ह्या एअरपोर्टचं नाव लिओनार्दो दा विंची एअरपोर्ट आहे, तर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. आणि त्यांच्या लिव्हिंग रूम मध्ये जो एक फोटो होता ह्याच्या आद्या घरात, तो वॉल्ट डिझनीचा होता. तर सर, तुम्हाला वॉल्ट डिझनीचा आशीर्वाद आहे. हा सिनेमा प्रचंड आहे, सगळे पहा. धन्यवाद. कुठून हिंदीत प्रश्न विचारला असं मराठीत खणखणीत उत्तर. थँक्यू. आपल्याकडे इथे सर्व क्षेत्रातली लोक बसली आहेत, तर मी अविनाशजी यांना विचारू इच्छिते, कसा दिसतोय चित्रपट? मी बघितला, फॅन्टॅस्टिक आहे. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे, मी सगळ्यांसाठी, आशू तुझ्यासाठी, आमिर तेरे साथ तो बहुत पिक्चर आहे, घडियाळ, राजू, मी सगळ्यांसाठी फोटोशूट केलेत, पिक्चर्सचे पोस्टर्स केलेत, म्हणून टचवूड. पण ह्यांच्यासाठी काम करताना जे प्रेशर असतं आयुष्यात नसतं. ह्या माणसाला खुश करणं बॉर्डरिंग ऑन इम्पॉसिबल. हे 2 फोटो काढताना माझ्या नाकी नऊ आली. ह्यांचे सगळ्यांचे मी डाव्या हाताने काढू शकेन ह्यांच्यासमोर, एवढंच सांगतो. राजेश सर म्हणाले तसं दडपणच आहे फक्त, का विश्वास आणि दडपण दोन्ही आहे? आता काय, जे स्कूल ऑफ आर्ट्स पासून वॉल्ट डिझनी सगळं आमच्यावरती होतं. जास्ती बोलत नाही मी. झाले फोटो अप्रूव्ह झाले, ओके म्हटले, वाचत.
साजिद जी क्या कहेंगे, ट्रेलर देख के क्या लगा? मैंने तो ट्रेलर लास्ट वीक ही देखा था, तो मुझे तभी लगा कि ये फिल्म आई थिंक ना सिर्फ महाराष्ट्र में बट आई थिक इसका पॉपुलैरिटी इतना बढ़ेगा कि इट शुड बी रिलीज ऑल इंडिया। ये फिल्म वाकई में एंड जनरली आई थिंक it's a very different film. That's why it's going to not only connect with the youth, but it's going to connect with the common man all over India. And we need these films right now. We need people to come back to theaters for Marathi. Thank you so much. आशुतोष जी, तुम्हाला विचारते, काय वाटतंय ट्रेलर बघून? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या ज्या 2 मुली आहेत ज्यांनी फिल्म पहिल्यांदा या नव्या कंपनीने सुरुवात केली, त्यांचं मी अभिनंदन करतो. तेजस्विनी आणि वर्धा यांनी जेव्हा मला आधी पहिल्यांदा जेव्हा स्टोरी ऐकवली, त्या स्टोरी मी ऐकली, मला स्टोरी फार आवडली, फार अद्भुत वाटली आणि फार वेगळी वाटली. पण मी त्यांना 2च प्रश्न विचारले. एक, परवानगी मिळणार आहे का? आणि 2, की परवानगी घेतल्यानंतर मी बनवणार कशी आता? कारण ही खूप अवघड स्टोरी आहे आणि याला कम्प्लिशन पर्यंत येईपर्यंत इतके अवघड अडथळे येऊ शकतात, तुम्ही कसे बनवणार? पण आज आपण इथे आहोत म्हणजे तुमची परवानगी मिळाली आहे असं मला वाटतं. फिल्म मी बघितली, मला खूप आवडली. मला यात राजेश मापुसकरांचं काम खूप आवडलं. स्टोरी तर यांची आहेच, पण स्क्रीन प्ले पण अरविंदजी आणि विनायक आणि मयुरेश फार छान केलं. डायलॉग्स फार छान आहे. म्युझिक बद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की आता जेव्हा अजय तू इथे गात होतास तर लहानपणाचा एक किस्सा सांगतो की लहानपणी जेव्हा आपण आपल्या बाल्कनीत उभे असतो आणि बाहेर तिथे खालून एक फ्लूट वाजवणारा जातो, ही सेलिंग फ्लूट्स, ही प्लेइंग द फ्लूट सो वेल की आपल्याला ते बघून वाटतं की यार वो फ्लूट अगर मैं लूंगा तो मैं कमाल बजाऊंगा. तर आपण खाली जाऊन विकत घेत असेल तर ती फ्लूट त्याची तू वाजवत होतास, तसा मला तो माईक पाहिजे तुझा. अप्रतिम गाणी आहेत, लिरिक्स पण अप्रतिम आहेत. फार फार फिल्म बघताना ती अगदी साजेशी बसतात. त्यात प्रोडक्शन व्हॅल्यूज आणि याचा जो एक मेसेज आहे, महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा, हा फार सुंदर, तो अत्यंत महत्वाचा मला वाटला. आणि आय विश द एंटायर टीम, द एंटायर कास्ट अँड क्रू, एव्हरीवन, ब्लॉकबस्टर सक्सेस. मला वाटतं मंगळावर नेणं, कठीण चित्रपट पूर्ण करणं हे स्त्रियांना योग्य जमतं. आय अग्री ॲब्सोल्युटली. तेजस्विनी आणि वर्धासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. तेजस्विनी माझी खूप जवळची आणि जुनी मैत्रीण आहे, त्यामुळे तिला असं फॉर्मली तेजस किती पाहणं होतं? हाऊ मच यू वॉच मराठी फिल्म? मैंने एक फिल्म लिखी थी लाई भारी. ऑफ कोर्स. अनफॉर्चुनेटली प्रोड्यूसरों की इज्जत कम होती है. शक्ल देख के लगता नहीं कि तूने लिखी हुई. ये पहली चीज है जो मैंने शक्ल से नहीं लिखी. मेरे को एक छोटा इमोशनल बात बोलनी है कि मेरी फैमिली 1950 में महाराष्ट्र में आई. 74 years of film production. ये स्टेट ने मुझे लॉ की डिग्री दी, ये स्टेट ने मुझे चार्टर्ड अकाउंटेंट बनाया, ये स्टेट ने मुझे प्रोड्यूसर बनाया, ये स्टेट ने मुझे आमिर इज शॉक बिकॉज मैं बोला प्रोड्यूसर की कभी इज्जत नहीं होती. इज शॉक. यस. अनफॉर्चुनेटली ठीक है. सो द इमोशनल थिंग इज कि 74 years हो गए. मैंने ले भारी लिखी, मैंने डायरेक्ट किया कि a debut director who crossed 300 crores. Only debut director in India. But I want to say I'm so happy कि मेरे 75th year में I can give something back to Maharashtra. I'm so happy. I've seen Tejaswini working 4 o'clock in the morning with all the problems and hurdles. I've seen Vardha's
praying all night that the shooting goes well, and I hope this film बहुत बड़ी सक्सेस हो, and मेरी 75th ईयर में इससे बड़ी चेरी ऑन द केक नहीं होगी. थैंक यू वेरी मच. थँक्यू सो मच. आज आमिर खान यांच्याबरोबर आपल्याला सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडले. मी तुम्हाला हे विचारणार होते की मराठी चित्रपटच्या निर्मितीकडे कसे तुम्ही वळलात, पण ह्याचं उत्तम उत्तर तुम्ही दिले, त्यामुळे थँक्यू सो मच. मी दिलं नाही? हो, तुम्ही आता जे उत्तर दिलं ते माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं, मी न विचारता. थँक्यू. आता मी विनंती करते राजकुमार हिरानी यांना, काय सांगाल ट्रेलर बद्दल, चित्रपटाबद्दल, मराठी चित्रपटांबद्दल सुद्धा. मैंने इसकी कहानी करीब 1-1.5 साल पहले सुनी थी, और जब कहानी सुनी तो मैंने कहा प्लॉट तो बहुत अच्छा है, पर इसमें इतनी सारी बातें कही जा रही हैं, और ये कैसे बनेगा, कैसे लगेगा फाइनली. क्योंकि आप जब भी कहानी सुनते हो आप अपने माइंड में एक फिल्म चलाते हो, और मैंने 2 हफ्ते पहले फाइनली ये फिल्म देखी, और मुझे कोई ट्रायल पे बुलाया, और यहाँ तो मैं थोड़ा डरता हूँ जाने को, क्योंकि मेरी एक बड़ी अजीब आदत है कि मुझे थोड़ा भी 5-10 मिनट में फिल्म थोड़ा बोर करा तो मैं सो जाता हूँ. वो साजिद भाई को पता है, मैं एक बार उन्होंने मुझे बुलाया था, मैं सो गया था. तो जेन्युइनली बहुत प्रॉब्लम है, तो मैं डर के गया. मैंने कहा यहाँ सो तो नहीं सकते. पर आपको बता नहीं सकता, बिल्कुल दिल से मैं कह रहा हूं, मैं पहले फ्रेम से आखिरी फ्रेम तक उस फिल्म को ऐसे देखता रहा. और इंटरटेनिंग फिल्म है, एक बात कह रही है बहुत प्यारी सी महाराष्ट्र के बारे में, और वो सारे पहलू जो मुझे लग रहा था इतने सारे पहलू वो कैसे जुड़ेंगे, वो सारे जुड़ के इसमें आ गए. मैं बाहर निकल के राजेश को फोन किया, राजेश उस वक्त बाहर था इंडिया के. मैंने आधा घंटे से बात की कि मैंने कहा ये इतनी अलग फिल्म है जो तुमने बनाई है, और इसके लास्ट वेंटिलेटर फिल्म के बाद ये ऐसी फिल्म बनाना बस, तो बहुत मजा आया देख के. अब हमारे प्यारे दोस्त हैं अजय अतुल का बेहतरीन म्यूजिक है, तो आप सबको बहुत बहुत बधाइयाँ. तेजस्विनी जी कहाँ है? हाँ, इनको मैंने देखा ऑफिस में इतनी मेहनत करते हुए. वरदा जी को सो बिग कॉन्ग्रेचुलेशंस टू द एंटायर टीम, एंड देयर इज नो डाउट दैट दिस फिल्म विल बी वेरी वेल रिसीव्ड. थैंक यू. थँक्यू सो मच ऑन बिहाफ ऑफ द एंटायर टीम. थँक्यू सो मच सर. आता मी आमिर खान यांना विनंती करते, त्यांनी सुद्धा आपलं मनोगत. तुमची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही महाराष्ट्र आहे, त्यामुळे तुम्हाला मराठीतच प्रश्न विचारणार. हा, माझी मराठी इतकं छान आहे नाही. हो, नाही काय असं एक्सटेम्पोर मध्ये खूप प्रॉब्लेम होतं, शिवाय दडपण आहेच. तो एक्चुअली इन सबको ये फिल्म के बारे में कुछ न कुछ पता है. किसी ने कहानी सुनी है, किसी ने फिल्म देखी है. मेरे लिए ये एक नया एक्सपीरियंस है, एंड आई रियली लाइक टू कॉन्ग्रेचुलेट तेजस्विनी, वर्धा, मापुस्कर एंड द इंटायर टीम. राजा, ये प्रोडक्शन हाउस आप लोग शुरू कर रहे हैं, ऑल द वेरी बेस्ट फॉर दैट. एंड मेरी ये प्रार्थना है कि आपकी फिल्म जो है वो बहुत ही कामयाब हो, इससे पूरे महाराष्ट्र में बल्कि पूरे देश में और दुनिया में इसको खूब प्यार मिले ऑडियंस से. और आप लोगों ने जो ये पहल की है इसमें आप लोगों को यश मिले, एंड यू नो stride forward with this production house. My best, very very best wishes to the entire team, to the actors, to the cast and the crew, Ajay, Atul, everyone, Raj, all the very best here. May this film break all records. 10th October ko aa rahi hai na, 10th October, so we all look forward to that, and thank you so much. Thank you so much for coming today. I would like to thank all of you all. सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो. खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असा ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे. हो, त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. की
अविनाश जोशी, आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष, राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेम मधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे. त्याबद्दल त्या तिघांचे मी आभार, आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांच्या सर्वांचे आभार. अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असेना पण केले, पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं. तर अविनाश चे देखील आभार. माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत. अनेक माझे मित्रमंडळी इथे आले. साजिद नाडियादवाला, मी खरं सांगायचं म्हणजे 2000 साली, मी मुद्दामून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे. 2000 साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण, त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्स गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही, तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही, माझी इच्छाच नाही मला. आणि मला असं काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही, मी राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं. त्यावेळेला मी साजिद नाडियादवाला आणि आम्ही अनेकदा सतत भेटायचो, बोलायचो. आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, मला फिल्म सुरू करायची, मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे वगैरे. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नाडियादवाले आहेत. हे एक त्यांचं अंग आहे. नाही, त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की राजभाई, मैं प्रोड्यूसर हूं, प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालो, मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली. आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्विनी पंडित भेटल्या, साजिद नाडियादवाला तर होतेच, आणि या सगळ्याच्या मराठी फिल्म, मराठी चित्रपट, उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनतायत. परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकारच्या मोठ्या होताना दिसत आहेत, त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं, मोठी बनवणं ही गरजेची आहे, आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं. आणि त्याच्यामधनं ही एक नंबर नावाचं चित्रपट आज उभा राहिला. इथे केदार शिंदे आलेत की मला माहिती नाही, आलेत का केदार शिंदे? परंतु मी त्यांचे देखील आभार मानेन, कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं, त्यांनी सांगितलं की हे त्या टायटल असावं. आज इथे टीम मध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली. आज अजय अतुल इथे आहेत. अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग, किती वर्ष आपण एकत्र काम करतोय, त्यांना काय अजय आणि अतुल यांना मी असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते. हा, म्हणजे चांगलं करायचंय गाणं का झिंगवालं करायचंय गाणं, दोन्ही गोष्टी मला पटकन कळतात. त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत. त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो. आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत. त्याचे कथा ही तेजस्विनी पंडित आणि धैर्य या दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक, पुढे विनायक, हा चष्मा, अरे उभ्या नमस्कार लोकांना. या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली, अजूनही घेतात. आमचे जोशी इथे बसलेले आहेत, त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली.
आज अनेक लोक आहेत. राजेश मापुसकरांना ज्यावेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली, एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा, एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन. तर मी ज्यावेळेला त्यांना ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं, राजेश झेपेल ना? ते बोलले नक्की झेपेल. आणि मग अशी तरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते. मी महाराष्ट्र माझा या एका लाईन वरती ते सगळेजण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे. माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत, त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे. त्याच्यात आमचे राया भावे आले, तिथे मला माहिती नाही, राया भावे असतील, आमचे पुष्कर श्रोत्री असतील, अनेक जण आहेत. माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत बसलेले. संजय मेमाणेंना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे, आणि मेमाणेंनी अर्थातच ते उत्तम डीओपी आहेतच, परंतु मी काही त्याला त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे, त्याबद्दल मी आजच्या दिवशी मी जरा दिलगिरी व्यक्त करतो, नंतर सांगू नका. परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे. तेजस्विनी, धैर्य हे सर्व, राजेश मापुसकर, अजय अतुल हे सर्व, दुसरे आमचे कुणाल करण ते देखील त्यांनी देखील एक त्या चित्रपटात एक गाणं गायलेलं आहे, त्यांचे देखील आभार मानतो. आणि या चित्रपटाची सगळी टीम, या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. झीने आम्हाला जी साथ दिली, सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं, आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतलाय. सगळ्या गोष्टी आज झी करते, झी स्टुडिओज करतायत, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा, मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे. वर्धा भाभी आज इकडे आहे. मगाशी आमिरने साजिद भाईंना विचारलं की वर्धा, तो बोले हाँ प्रोड्यूसर है. तो बोले क्यों? बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. तो वर्धा भाभी तुमचे देखील मनपूर्वक आभार, सगळ्या अख्ख्या टीमचे आभार, धन्यवाद. मी आता एक नंबर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मंचावर आमंत्रित करते. आपण एक समूह चित्र